लय बंगले 50-60 बंगले तरी असे बंगले ना की आमच्याकडे त्या कम्पॅरेटिव्ह काय 50-60 खूप बंगले 400-500 भयंकर. तर ही बोर्ड आम्ही फायनल केलेली आहे. ह्या लोकेशन तर भाई भारीच वाटतं साहेब बघा कडक मूर्ती वगैरे असत. म्हणजे मागा थैसर नाही गणपतीची मूर्ती आवडलेली पण किती कॉस्टली आहे भाई. दिस लुक लाईक अ म्युझियम ऑल्सो. यू कॅन कन्वर्ट इट इन टू म्युझियम. या It is 30 cents. लवली प्लेस यू हॅव. थँक्यू सो मच फॉर होस्टिंग अस. बघा हत्ती बित्ती असं आहे सर. जबरदस्त विषय हा भाई. हे जुने गाडी भेटल्यात बघा आमचं किती जुने असत. हे माका वाटतं हयसर घोडे बांधले त्यांना पुढे आणि हे ओढीत वाटतं. टायर बीर खूप मोठे आहेत. Architectural style of Kerala, Malabar, Kochi and Travancore. नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचा नवीन व्लॉग मध्ये. आज असा आमचो केरला ट्रिपचो डे 5 आणि काल जर तुम्ही व्लॉग बघितलात तर तुमका कळलं असतं की आम्ही फायनली येऊन पोहोचलो कोचीमध्ये आम्ही रूम घेतलो आणि झोपलो आणि आज सकाळी उठान आम्ही कोची दर्शन करतलो. कोचीच्या आसपास काय काय प्लेसेस असतात टुरिस्ट प्लेसेस ते फिरतलो. प्लॅनिंग जो आमचा विषय नाही यांच्यानी काही ते प्लॅनिंग केला आता हे आमका काही ते वर्तत. तर आम्ही ना आमच्या पहिल्या लोकेशनवर येलो. जवळच होता 3-4 किलोमीटर. आर्किओलॉजिकल म्युझियम, हिल पॅलेस, मोठं एरिया भरपूर. तर गाडी घेऊनच फिरावं माका वाटतं आणि खायचे चांगले चांगले प्लेसेस असतील तर थांबतील. आता पब्लिक आमची तिकिटा काढता ती झाली का आम्ही निघतलो. हे बघा वर दिसतं म्युझियम हा काय काय आता आतमध्ये आता बघूया बाबा. हे बघा ह्या जरा मी घेतलेला थैसून. यांना लास्ट महाराजा हा ना हायचो कोचीन त्यांचा पॅलेस आहे. हे बघा हे बघा हत्ती बित्ती असं आहे सर. जबरदस्त विषय हा भाई आणि बरीच इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे समजला. असं काय हत्ती पण अर्धो हे ते हत्ती नाही पैसे तिजोरी आहे काहीतरी असताला तिजोरी आहे भारी आहे भाई. म्हणजे इन्फॉर्मेशन चांगलीच दिलेली आहे सगळीकडे. त्यांची वंशावळ हे बघा नाव नेम सगळे वंशावळ बघ. बघ हे बघा काय काय वस्तू असतात त्यांचे ठेवलेले जुने आणि सर पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे बघा पॅलेस आणि आतमध्ये बाहेर भाई व्ह्यू मस्त आहे एक नंबर. आरामात एकदम मस्त झालं लोकेशन. गॅलरी म्हणजे चारही बाजूंना लय गॅलरी आहे. हे जुने गाडी भेटल्यात बघा आमचं किती जुने असत. हे माका वाटतं हयसर घोडे बांधले त्यांना पुढे आणि हे ओढीत वाटतं. टायर बीर खूप मोठे आहेत भारी. हे पालखे वगैरे राजांचे होय. हे पालखे हो हे सगळे पॅक सुद्धा पालखे आहेत. हे बघा हा असे नेला जायचं. ओके 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 भारी हा कायचा. हे सगळ्यांचे ना स्मॉल मॉडेल केलेले आहेत. हे बघा पॅलेसचे वगैरे जुने ह्या थोडा नवीन वाटतं. काय भारी काय काय हे वस्तू ठेवलेले आहेत जुने पितळीचे वगैरे आहेत. ह्या काय अरे काय माहिती. चला ह्या लोकेशन आमचा फिरण झाला ऑलमोस्ट सगळा. तर आम्ही आता नेक्स्ट लोकेशनला निघतो. तर आम्ही आमच्या सेकंड लोकेशनला येलो. ह्या पण एक म्युझियम असा. आता हयसर काय काय असा शूट अलाउड असा काय नाही तर बघूया दाखवते. ह्या लोकेशन तर भाई भारीच वाटतं साहेब बघा कडक मूर्ती वगैरे असत बरेच जुने आहोत. बुद्धा, एलिफंट, हे समय असतले समय. वा रे वा बाप रे. नंदिया येस कमिंग भारी या. आणि ना आता इन्फॉर्मेशन सांगते आमच्या प्लेस काय असं कसा कळता. बापरे ए थैचं सगळं आणून नाही ठेवलं नाही वाटतं. हा Architectural style of Kerala, Malabar, Kochi and Travancore. The north, central and south, this floor is Malabar. North part of Kerala with Islamic architectural style like ceiling, windows, doors are all collected from old Islamic houses. And first floor, Cochin style, colonial structure, traditional dance, costumes, jewelries are exhibited over there. And second floor, Travancore style. Travancore is south part of Kerala. And there we have a 63-ton wooden ceiling without any pillar or concrete support. It's just wood-to-wood interlocking system. It's a 17th century ceiling of a Koothambala. Koothambala means dancing hall with 253 mural paintings
and 333 carvings on that ceiling. And it's all one person's collection of 40 years. His name, Mr. George J. Thalia. 40,000 artifact we exhibited here. Museum only 17 years old. It's newly constructed with old collected structures. Okay. So 3-floor complete Kerala culture you can experience. Thank you so much, everything is well. ओके कळलं ना विषय. म्युझियम फक्त 17 वर्षाचाच असा, कलेक्शन यांचा खूप जुना असा आणि तो वेगळा असा. शिवलिंग बघा केवढा मोठा, लॉर्ड विष्णू, टच ऑफ लॉर्ड विष्णू. ओके, ओम नमः शिवाय. भाई काय प्लेस हा, सगळा कलेक्शन आहे यांचा. महाराजांचं पण एक स्टॅच्यू असा, वुडन असं वाटतं. नाही वुडन नाही अरे, ब्रॉन्झ आहे बघा. ब्रॉन्झ मटेरियल भारी. हे काय, शिवा पार्वती. ओके, हे सगळे समई मोठे मोठे भारी. होय, अच्छा. गॉडेस काली. बापरे किती मूर्ती आहे सर. हो, सगळे ना हयसर आणून ठेवलेले आहेत. म्हणजे केरळातले जेवढे जेवढे ओल्ड मॉन्युमेंट असतात ते. हा वेगळा. पुढे पाठी बाजूची सगळे भारी. आणि हो फक्त ग्राउंड फ्लोर हा, अजून वर पण असा बऱ्यापैकी. जुनी हत्यारा ठेवलेली असत, कोयते, मोठे मोठे तलवारी आहे बघा, दानपट्टा वगैरे. शिवाचो स्टॅच्यू आहे बघा. आता कॉस्मिक डान्स ऑफ शिवा म्हणतात तो डान्स जो करताना तो. मी वाचलेलं आहे त्याच्याबद्दल. बापरे किती काय काय असावं सर, भयंकर. म्हणजे आम्ही पहिल्या लोकेशनवर गेलेलो ना, ती प्लेस मोठी होती पण थंयसर बघू खूप कमी काय काय होता. आणि हयसर भाई एवढा असा ना मटेरियल की काय बघूचं आणि काय नाही असं झालं. ह्या मागच्या मधल्या टेबलवर तुमका तेवढा दिसता ना, ॲक्च्युली सेलसाठी आम्ही त्यांना विचारलं. टू कॉस्टली हा, म्हणजे कायच्या काय रेट. म्हणजे मागा थंयसर नाही गणपतीची मूर्ती आवडलेली पण किती कॉस्टली आहे भाई. दाखवतो 75,000 रुपये सांगला नाही बघ. ही बघ, ही गणपतीची मूर्ती आहे ना, ही गणपतीची मूर्ती 75,000 बोलले. आता आम्ही सेकंड फ्लोअरला चाललो. काय काय बघूया. हे म्युझियम आवडलं माका. खूप कमी स्पेसमध्ये जास्त मटेरियल आहे याच्यात. बघा सेकंड फ्लोअर. वा भारीच. आता ना फिरता फिरता आमका मॅम भेटले आणि मॅम बोलायला लागले की हे त्यांचं म्युझियम हा. दिस इज द प्रायव्हेट प्रॉपर्टी. My husband and myself. Huh? Your photo? Did you see that photo? ओके ओके. That is your husband. Yeah, 2013 my home starts here. Okay. So you built this place 17 years ago. Yeah, that is the building started from 2000 and ending 2009. Okay. 9 years to complete this. And after that you collected this. After that is Others. our 40 years of collection. But you don't know the valuation of the. That is, But roughly. My husband at the age of 17 he started allowed to collect. Okay. After my marriage I joined with him. First Okay. we made our traditional Huh. house. Huh. This is my husband wrote a book about the museum. Acha. That is the small one, Huh. and this is the third edition. Okay. And we built our house with our own designing. After that, we plan to make another one. This is our house, just opposite. Oh my God. What a lovely house, huh? You built this first. First, this is the back side of the Okay. river. Front side is here. Two It sides are there. this look like a museum also. Huh? You can convert it into museum. Yeah. Yeah.
That is 30 cents. लवली प्लेस यू हॅव हा. थँक्यू सो मच फॉर होस्टिंग अस. या लोकेशन बाई फिरान झाला, ह्या म्हाका आवडला. म्हणजे ह्या ट्रिपमध्ये ना ह्या बेस्ट लोकेशन होता. आणि हयसर ना मधल्या काउंटरला तुमका सांगले तर तुम्ही विकत पण घेऊ शकता, बट टू कॉस्टली, म्हणजे खूप खूप कॉस्टली असा, बट वर्थ इट होता लोकेशन. हा चांगला वाटला आणि ओनर पण भेटला आमका, त्यामुळे मजा येईल. तर आता हिनं निघतो, आता नेक्स्ट काय तर बघूया. तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे. आम्ही दुपारी जेवलो, त्याच्यानंतर 50 किलोमीटर आम्ही लांब गेलो आपल्या तिसऱ्या लोकेशनवर. बघू शकता तुम्ही, बोटीन आमका आता फिरायला जायचा. बोट आता खयची घेऊची आणि किती प्राईज आता बघूचा, आणि जर फायनल करतो आम्ही निघतलो. तर ही बोट आम्ही फायनल केलेली आहे 2 तासांसाठी. 3000 रुपये चार्जेस बोलले. मजा येतली आता 2 तास म्हणजे लय फिरायचं. बघूया आता खय जाऊ गावता काय काय. AC कंपार्टमेंट असं सर, स्टेरिंग बिरिंग बघा एकदम डेंजर विषय कळला. आणि हो पूर्ण सोफाच असा, म्हणजे पूर्ण पुढे बसान वगैरे बघू शकतो. मस्त बोट आहे, मोठी बोट आहे. आम्ही पर्सनल सगळे 9 जणांसाठी जा, बाकीच्या आणि कोण नाही. तर आता आम्ही निघतो. हा ही नॉन AC बघा, ही नॉन AC होती. ही 2 तासांसाठी 2000 बोललेलो होतो. म्हटलं ही घेऊया, जाऊन दे. हे बाय, हे हाऊसिंग बोर्ड, हे रूम असतात ना रे रात्री रवाचे भाई, क्लासिक. हा बापरे, बरेच असत रे, बरेच. असो काढ रे, असो फोटो काढ मरे. फोटो सेशन चालू आहे सर. पब्लिक AC मध्ये बसान भाई, एन्जॉय करता. आमका हयत मजा येत आहे बघा. ब्रिज वगैरे असा, म्हणजे ना प्रॉपर सर सर्व्हिस देतात. म्हणजे 2 तास म्हणजे आरामात तुम्ही रिलॅक्स करा, घाई नाही काय नाही, आराम करत भाई फिरायचा. आणि हयसर ना तुमका दिसतं तर बाजूक सगळे हाऊस बोट दिसतात. हाऊस बोटवर रूम आहात. हा लोक रवतात हाऊस बोटवरच रात्री. ही पण हाऊस बोटच आहे. हे रूम्स असतात हे बघा, बोटमध्ये रूम्स मस्तच रे. हे कितना डीप आहे? 30 फीट. तो बोलता ह्या साईडला दिसता ना, ह्या सगळं विलेज लोकांचे घर आहे बघा. ह्यो बंगलो बघा सर भाई. केरळात ना आम्ही एक ऑब्झर्व केला, बंगले लोकांचे टॉप एकदम. म्हणजे घरा अशी बघली तर वाटता की भाई काय बंगलो. लय बंगले 50-60 बंगले तरी असे बंगले ना की आमच्याकडे त्या कम्पॅरेटिव्ह कायच. 50-60 खूप बंगले, 400-500 भयंकर. हे बघ ना, अशी प्रॉपर्टी होई रे भाई. हे बघ ना तिने मला हा बघ रे कसं लावला सांग. एक बारीक बोटी घेऊन जातो, जबरदस्त. आम्ही पलटी गेलेलो होती. तर बाहेर काही तो व्यवहार करून फिरान झाला. आता आम्ही बाहेर AC जाऊन बसलो. फक्त रिलॅक्स. आजचा दिवस काय गेला लवली. अजून 1 तास झाला ना, 1 तास कडून पोचवल्या. झाला आमची 2 तासाची राईड. काय रे होय, चला. भारी वाटलं यार, भारी वाटलं. मस्त एक नंबर विषय होय ना. आता आम्ही डायरेक्ट निघतलो कुन्नूर. म्हणजे रिटर्नचा प्रवास इथून चालू करतलो. आणि बघूया आता खयपर्यंत रात्री जाऊन थांबतलो होतो. खय मग रूम घेऊन वगैरे झोपाचा प्रोग्राम आहे. आज मस्त लोकेशन झाली. 3 लोकेशन चांगली फिरले. आजचा दिवस बेस्ट होतो. चला मग निघूया आहे ना. तर मित्रांनो रात्रीच्या 12 वाजलत आणि आम्ही ह्यो रूम घेतलेला सगळ्यांनी मिळान. तर आम्ही थंयनं निघालो रिटर्न येऊ. आणि जेवढा ड्रायव्हिंग होतं तेवढा केला आणि येऊन जेवण झाला आणि झोपलो. ह्यो रूम घेतलो. आता हयच झोपतो. आणि ह्यो व्लॉग सुद्धा मी हयसरच संपवतो. समजला माझा डे 5 आमचा हय संपलेला असा. उद्या बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघत राहा. समजला चला. हा बरं रे बाबी.